शेवग्याची शेंग बनवते सुक्की. हा, सुक्की शेंग बनवायची. तिखट टाकलेलं नाही, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ, हळद, टमाटे, कोथिंबीर असं सगळं टाकायचं थोडं थोडं. फुटलं थोडं, कसं काय फुटलं काय माहिती. फ्रीजमध्ये ठेवलेलं ना? फ्रीजमधलंच काढून ठेवलं. 2 पाकिट 1 लिटर गेलं व्हायला. 1 लिटर व्हायला गेलं. पहिले तर आता महाग झालंय दूध. मला ती बोलली 2 रुपये वाढले. 3 रुपये. 3 रुपये काय माहिती. 2 पाकिटे फोडलं, 6 रुपये गेले. टाकलं, गरम केले, फुटून गेले. उठलं सांगितलं, त्यामुळे आज चहा पण नाही. हे बटाटा काय केलंय ते? बटाटे नाही खाल्ले त्याचे. टोमॅटो टाकले. जरा शिजलं ना, जास्त गाळ पण नाही शिजवायचं, असं ओढून खाता येत नाही. ताटात ठेवून हे थोडंसं पाणी आहे ना, हे पाणी आटलं की मग एका ताटात ठेव. टाकताना धुवून फोडले द्यायचे, नाही तर त्याचे शिरा आपण काढतो ना, ते दातात अडकते, व्यवस्थित खाता येत नाही. आपण सोडतो ना शेंगा, व्यवस्थित वरती साल काढतो, थोडी थोडी ठेवायची असते, नाही तर गाळ होऊन जातं ते. आणि थोडं थोडं ठेवल्यावर ते गाळ होत नाही, शेंगा व्यवस्थित खाता येतात. जास्त मऊ शिजवायचं नाही. शिजाय टाकताना कापून झालं की धुवूनच फोडणी द्यायची, म्हणजे जे वरचं काय असेल तर ते निघून जातं. म्हटलं एवढं दुधाला गाळून घ्यायचं. साखर असं टाकून थोडंसं पाणी आटलं ना, सुका शेंगा तो कुठे आहे तू? थोडंसं पाणी आहे बाळा, त्याचा काटात काढून तसंच दाखवायचं म्हणलं आणि ठीक आहे म्हणलं, तसंच दाखवायचं. अशा प्रकारे झालं सगळं आतले पाणी असं झालं. झालं मग आता तयार.